रात्री 10:47 राहुलच्या फोनवर एक कॉल आला. सकाळी 5 वाजेपर्यंत त्याच्या खात्यातील 18 लाख रुपये गायब झाले होते. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याने ना OTP दिला, ना पिन, ना पासवर्ड. मग त्याची फसवणूक झाली तरी कशी? ही आहे डिजिटल अरेस्ट स्कॅमची थरारक कहाणी. मुसळधार पाऊस पडत होता. राहुल घरी एकटाच बसला होता. अचानक फोन वाजला. अननोन नंबर. राहुल देशमुख बोलताय का? समोरून आलेला आवाज शांत होता, पण त्यात एक विचित्र अधिकार जाणवत होता. मी सायबर क्राईम विभागातून बोलतोय. राहुल सावध झाला. पुढचंच वाक्य ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तुमच्या आधार कार्डचा वापर आर्थिक गुन्ह्यासाठी झाला आहे. क्षणात त्याच्या मनात शेकडो प्रश्न निर्माण झाले. काही सेकंदात राहुलच्या व्हॉट्सअपवर एक PDF आली. सरकारी लोगो, शिक्का, स्वाक्षऱ्या आणि त्याचं नाव. खाली मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, अरेस्ट वॉरंट. आता लगेच व्हिडिओ कॉल जॉईन करा. राहुलने कॉल जॉईन केला. स्क्रीनवर पोलीस स्टेशन सारखी खोली दिसत होती. मागे राष्ट्रध्वज, टेबलवर फाईल्स आणि समोर गणवेशातील अधिकारी. तुमच्यावर गंभीर आरोप आहेत. हे ऐकताच राहुल घाबरला. त्याला पत्नी आठवली, मुलगी आठवली, नोकरी आठवली आणि समाजात होणारी बदनामी आठवली. त्याच क्षणी भीतीने त्याच्यावर ताबा मिळवला. हा कॉल कट करायचा नाही, कोणालाही फोन करायचा नाही, कोणालाही काही सांगायचं नाही. ही गुप्त चौकशी आहे. राहुलने पत्नीचे फोन सुद्धा उचलले नाहीत. तो पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणात गेला होता. 4 तास झाले होते. राहुल मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकला होता. त्याला आता स्वतःवरच संशय यायला लागला होता आणि स्कॅमरला हवे तेच घडत होते. राहुल विचार करण्याची क्षमता गमावत होता. तुम्ही निर्दोष असाल तर घाबरण्याचं कारण नाही. फक्त व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करा. तुमच्या खात्यातील पैसे सुरक्षित खात्यात ट्रान्सफर करा. राहुल शांत झाला. त्याच्या खात्यात होते 18 लाख रुपये. थरथरणाऱ्या हातांनी राहुलने पहिला ट्रान्सफर केला. 5 लाख रुपये. ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल. राहुलला वाटलं तो स्वतःला वाचवत आहे, पण प्रत्यक्षात तो स्वतःला अधिक खोल सापळ्यात अडकवत होता. दुसरा ट्रान्सफर 7 लाख रुपये. ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल. प्रत्येक व्यवहारानंतर राहुलचा आत्मविश्वास कमी होत होता आणि स्कॅमरचा आत्मविश्वास वाढत होता. शेवटचा ट्रान्सफर. उरलेले सर्व पैसे. ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल. आता राहुलच्या खात्यात जवळजवळ काहीच उरलं नव्हतं, पण त्याला वाटत होतं सगळं ठीक होणार आहे. 5 मिनिटांनी व्हिडिओ कॉल बंद झाला. 10 मिनिटांनी फोन बंद झाला. 15 मिनिटांनी व्हॉट्सअप गायब झाला. आणि राहुलच्या आयुष्यात एक भयानक शांतता पसरली. राहुलने पुन्हा पुन्हा फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी एकच उत्तर मिळालं, स्विच्ड ऑफ. तेव्हा
तेव्हा त्याला समजलं तो चौकशीत नव्हता, तो फसवणुकीचा बळी ठरला होता. दुसऱ्या दिवशी सायबर पोलिसांनी त्याला एक वाक्य सांगितलं. डिजिटल अरेस्ट नावाची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया अस्तित्वात नाही. त्या क्षणी राहुलला पैशांपेक्षा मोठा धक्का बसला. तो 6 तास स्वतःच्या भीतीचा कैदी बनला होता. मित्रांनो, राहुलची ही कथा काल्पनिक असली तरी अशा प्रकारच्या फसवणुकीचे बळी दररोज अनेक लोक ठरत आहेत. म्हणून हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. कदाचित तुमचा एक शेअर कुणाचे लाखो रुपये वाचवू शकतो. सायबर फ्रॉड, बँकिंग सेफ्टी आणि स्कॅम अवेअरनेस विषयी अशाच माहितीपूर्ण कथा पाहण्यासाठी सेफ बँकिंग हबला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या कथेसह. तोपर्यंत सेफ बँकिंग, स्मार्ट बँकिंग.